बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून बघा किती स्ट्रेची चीज, तेही डीप फ्राय नाही, फक्त आप्पेपात्रात. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचे आवडते हेल्दी चीज बॉल. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी कढईत थोडंसं तेल गरम करून घेऊयात. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. तुम्ही इथे तूपही घालू शकता. कांदा थोडासा परतला की शिमला मिरचीही घालून घ्यायची आहे आणि शिमला मिरचीचा रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. इथे मी एक गाजरही किसून घेतलेला आहे. तर मी इथे 2च चमचे शिमला मिरची घेतलेली आहे. सगळ्या भाज्या मी छान अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. शिमला मिरचीचा रंग बदललेला आहे. आपण घातलेला आहे कोबी आणि घालायचं आहे बारीक किसून घेतलेलं गाजर किंवा चॉप करून घेऊ शकता. छान भाज्या अशा परतल्या की मीठ घालायचं आहे चवीनुसार. मिक्स करूया. इथे घालूया स्वीट कॉर्न्स आणि हिरवे मटार जे फ्रोझन आहेत ते घालून छान मिक्स करूया. 2 मोठे उकडलेले बटाटे घातलेले आहेत, कुस्करून घेतलेले आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता घालूयात आपण जिरं पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊयात सगळे मसाले. आता घालूयात काळी मिरी पूड आहे पाव चमचा. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. होममेड पनीर आहे, पनीर घालायचं आहे. पनीर घालून छान मिक्स करून त्याच्यात घालूयात कोथिंबीर आणि सगळ्या गुठळ्या मोडण्यासाठी आपण मॅशरचा वापर केलेला आहे, जेणेकरून छान असं एकजीव पूर्ण मिश्रण होईल. मिश्रण तयार आहे. ताटामध्ये थंड होण्यासाठी काढू. तोपर्यंत आपण 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यात 2 चमचे पाणी घालून अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे. हा ब्रेड क्रम्ब आपण घरीच बनवलेला आहे. मोझरेला चीज घालूयात आणि सत्तूचं पीठ. हे सत्तूचं पीठही आपण घरीच बनवलेलं आहे. याचीही रेसिपी आहे आपल्या मील प्रिपरेशन व्हिडिओमध्ये, नक्की चेक करा. आता लिंबा एवढे गोळे तयार करून घेऊया. प्रत्येक गोळा आधी कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये छान कोट करून घ्या. गॅसवरती मी आप्पेपात्र ठेवलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बटर, तूप किंवा तेलही घालू शकता. सगळे गोळे याचप्रमाणे आपण तयार करून घ्यायचे आहेत. आप्पेपात्रामध्ये हे सगळे गोळे घालून घेऊयात. रेसिपी आवडत असतील तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. मध्यम आचेवरती झाकण ठेवून सुमारे 7 ते 8 मिनटं शिजवायचं आहे. 7 ते 8 मिनटानंतर अलगद पलटून पुन्हा थोडंसं तेल, तूप किंवा बटर लावा आणि आणखीन 5 ते 6 मिनटे झाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. मी हे चीज बॉल खास लहान मुलांसाठी बनवलेले आहेत, त्यामुळे हिरवी मिरची घातलेली नाही. तुम्हाला थोडं तिखट आवडत असेल किंवा मोठी मुलं खाणार असतील तर चवीनुसार मिरच्या घालू शकता. आपले चीज बॉल तयार आहे. कलर किती सुंदर आलेला आहे. तुम्ही हे सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे चीज बॉल तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.